ओम शिवाई बिल्डिंग, गुलमोहर रोड, बोरीवली पूर्व इथे राहणाऱ्या शोभा सुरेश घुगे या वहिनींना भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. घुगे कुटुंबाला बोलतं करणार आहोत आणि आठवणींना उजाळा देणार आहोत. चला भेटूया घुगे कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. आदेश भाऊजी आले आमच्या घरी होम मिनिस्टरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. सुरेश रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी. अरे वा, बरं थोडक्यात संपवलं. द्या ओळख करून सगळ्यांची. मिनिस्टर, नमस्कार. सासूबाई, नमस्कार. आई, नमस्कार. सासरे, नमस्कार. बाबा, नमस्कार. हे काका, बर नमस्कार. या ही माझी मुलगी, ही मुलगी, त्या मैत्रिणी सगळ्या. हो. हा माझं भाषा आहे. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. काय कुठलं बालपण? आणि इथलंच मुंबईच, मुंबईत कुठे? अंधेरीला. अंधेरीला कुठे? अंधेरी वेस्टला वर्सवा ते नवरंग टॉकीज वगैरे. तुम्हाला बरं माहिती आहे त्यांचं घर. मग ते यायचे माझ्या लहानपणी. काय हो तुमचं बालपण कुठलं? कंपोस्ट निघून तालुका संगमनेर जिल्हा अमरावती. मग बालपण तिकडेच गेलं. शाळा कुठली? यशवंत विद्यालय निघून. बर. आणि तुमची शाळा कुठली? माधवदास हायस्कूल. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या तेव्हा तेव्हा आम्ही 5 बहिणी, नाही 4 बहिणी, 1 भाऊ आणि आई वडील. आणि तुमच्याकडे? माझे आई वडील आणि 4 भाऊ 1 बहीण. आई बाबा काय करायचे? शेती. तुमचे आई बाबा? आई बाबा मुंबईलाच होते. बाबा दुधाचा धंदा करायचे आणि आई घरीच असायची. अच्छा. कसं गेलं बालपण? बालपण तसं गेलं म्हणजे होतं साधारण, एवढं काही हे नव्हतं, पण गरिबीतच गेलं बालपण. तुमचं? मी लाडका होतो घरामध्ये सगळ्यांचा. बर. त्यामुळे मला म्हणजे अशी गरिबी कशी आठवली नाही. नाही. काही करून वडील माझे हट्ट पुरवायचे. आई वडील जॉईंट फॅमिली होती. माझे सुलतानी पण पण मला तुम्ही लहानपणी खूप हट्टी होता का? हट्टी म्हणजे असं नाही. तुम्ही काय हो बोलताय? त्यांना प्रश्न विचारला की ह्यांची मान हलते, यांना प्रश्न विचारला का त्यांची मान हलते. लहानपणी ओळख कशी होती तुमची दोघांची ते? आत्याचा मुलगा आहे ताईच्या. बरं घरातल्या घरात जमावलंय. हो ना, त्यांनी मला लग्नात बघितलं. कुठल्या लग्नात बघितलं? मावशीच्या मुलीच्या. तेव्हा तुम्ही कितवीत होता? तेव्हा मी 8वीत 9वीत काहीतरी होती. बरं. तुम्ही काय शोध मोहीम सुरू केली होती का तेव्हा? मग तिचे मामा माझे मित्र होते. बर. त्या निमित्तानं अशी ओळख झाली. आणि मग नंतर मग मामाने सांगितलं असं सगळं आहे तुमची तयारी. म्हणलं नाही, पहिले आईबाबांना विचारावं लागेल. तुम्ही बघितलं पण शेवटी आणि नंतर विचारल्यानंतर आई बाबांना विचारायला लागलं. आईबाबांना मी विचारणं गरजेचं. पण तुम्ही दोघे एकमेकांशी तोपर्यंत ठरवून टाकलेलं होतं का? नाही, असं काय नाहीये. काय चेहऱ्यावरच लिहिलंय. हो, असं काय नाही. काय झालं तेव्हा? काही नाही. त्यांच्या बालपणी त्यांच्या भावाचं लग्न आधी झालं ना, तेव्हा आमच्या आजीने मला त्यांच्या घरी पाठवलं होतं साडी घेऊन, माझ्या मामे भावाला आणि मला. त्यावेळेस मी त्यांना बघितले. आणि काय नाही, बोललो नव्हतो. मग कधी बोलले पहिल्यांदा हो तुम्ही? ऍक्च्युली बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर. त्याच्या आधी नाही काय हो? हो, बघण्याचा कार्यक्रम बघायला आले कधी मला. लग्नानंतर नाही ना? नाही, लग्न जमलं हळदीच्या दिवशी मला विचारतात, तू लग्नाला तयार आहे काय? कधी? हळदीच्या रात्री. का हो? का प्रश्न पडला तुम्हाला हळदीचा? नाही, ती शहरात राहत होती. मी माझं BSc कम्प्लीट झालं होतं. मी गावीत होतो, शेती करत होतो. पण मला सांगा, हळद आदल्या दिवशी असते, दुसऱ्या दिवशी लग्न असतं. आता लग्नाला होकार आहे म्हणून हळद लागली आणि हळदीच्या रात्री त्यांना कसं काय विचारलं तुम्ही? सर, त्यावेळेस आपल्यावरती संस्कार असे होते ना, आई वडील ज्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर लग्न करून द्यायचं आपण. त्यामुळे आई वडिलांची इच्छा मोडता येत नव्हतं. त्यात मी शिकलेला असल्यामुळे मी तिला विचारलं, मी शेती करतोय, तू शहरात राहणारी, तुला चालेल का? त्यांना असं वाटलं मी गावाला राहू शकते की नाही, पण मी गावाला नाही राहिली. 1.5 वर्ष राहिली. सासूबाईंनी मला भरपूर सांभाळून घेतलं. थोडासा त्रास पण दिला, सांभाळून पण घेतलं. आणि मग मुंबईतच आला? हा, मग 1.5 वर्षानंतर लग्न झाल्याच्या नंतर ते जॉबला लागले पोलीसमध्ये.
मग मुंबईतच तुम्ही आलो. मुंबई पोलीस कुठे असता? सध्या आता कुराड पोलीस स्टेशन. कसा स्वभाव आहे मिस्टरांचा? खूप छान आहे, हा आपण वेळ देत नाहीत. नाही नाही, प्रेम भरपूर करतात पण दाखवत नाही, वेळ देत नाही. हा. हा, असं आहे त्यांचं. त्यांचं जास्त प्रेम त्या ह्याच्यावर आहे आपलं. ड्युटीवर. हा 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 शब्द मिळेपर्यंत त्यांनी ड्युटीवर बोलून मोकळ्या राहिले. आणि वहिनींचा स्वभाव कसा आहे? स्वभाव खूप छान आहे, प्रेमळ आहे, हम्म. त्याचबरोबर संशय पण. म्हणजे संशय 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 असं. सतत तरीच त्या लगेच ड्युटीवर बोलल्या. मोबाईल कोणाशी बोलताय, हा कोणाचा फोन आला होता, हा बरोबर आहे बरोबर आहे मग त्या बाईशीच का बोलला, बरोबर. हा वहिनी हे असं. बाकी काय नाही. त्यांना नका आता धमकावू. आज बिचारे इतक्या दिवसांनी किती वर्ष आहे लग्नाला? 25 वर्षात पहिल्यांदा मोकळेपणानं बोलतायत, बोलू द्या त्यांना. हा? हो, मग ते घरात वेळ का नाही देत, त्यांना सांगा ना वेळ द्यायला. मग त्यांचं प्रेमच जर त्या ड्युटीवर आहे. ड्युटीवर आहे कुठे कुठे फिरायला घेऊन गेले 25 वर्षात? कुठे नाही, महाबळेश्वरला देवस्थानच केले, असं कुठे फिरायला नाही नेलं. नाही नेलं? नाही. मुंबईत कुठे कुठे घेऊन गेले? मुंबईत लग्न झाल्यावर नेलं. एकदा? हा, हम आपके कोण चर्चगेटला गेलेलो बघायला. पण आम्हाला जेव्हा आम्ही आजूबाजूच्यांकडनं माहिती घेतली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आठवड्यातून किमान एक चित्रपट, आणि त्याचबरोबर मुंबईत नॅशनल पार्क असेल किंवा गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी ते जातात तुम्हाला घेऊन. असं कोणी सांगितलं? काय नाही, हा, असं काहीच नाहीये. मग कोण असतं बरोबर? काय माहिती कोण असतं बरोबर. त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की सगळ्या फोनवरती कोणाशी बोलला काय, पण ते पोलीस स्टेशन मध्ये काम करतात, तुम्ही उलट तपासणी घेता त्यांची. अहो, ते घरामध्ये वेळ देणार तर नाही घेणार ना. ते नसीब सीआयडी मध्ये भरती नाही झाली. माझं काही खरं नव्हतं. बरं, मला विचारायचं, वहिनी कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य आहे हो? लागत नाही. वहिनी हा. या रिॲक्शन वरती तुम्ही खूप रागावता असं होत आहे. हो काय? राग भयानक राग. भयानक. आता वाटतं का कधी की लग्नाला त्या नसतो गेलो तर बरं झालं असतं? त्या लग्नात. नाही नाही, पण मला सांगा, 25 वर्षाचा संसार सहवास कशी साथ दिली हो या माऊली? खूप छान. ऍक्च्युली ती माझी लक्ष्मी आहे. तिचं लग्न झाल्यानंतर मी नोकरीला लागलो. 2 सोन्यासारख्या मुलीचं लग्न झालं, मोठ्या मुलीचं, एक मुलगा आहे. त्यांच्याबद्दल काय सांगाल या 25 वर्षाच्या सहवासात? ते खूप प्रेमळ आहेत, पण त्यांचं प्रेम ते दाखवत नाही कधी. आणि कसं म्हणजे फटकळ बोलत नाही ते कोणाला, असं म्हणजे फटकळपणाने कधी कोणाला बोलणार नाही, काय नाही, स्वतःच्या मनामध्येच ठेवणार कुठली गोष्ट असेल तर. आणि कधीतरी असं त्यांना वाटलंच तर मग स्वतःच एकटे असे गप्प बसून असतात शांतपणे. त्यांचं गप्प बसणं तुम्हाला त्रासाचं होतं? त्रास होतो मला, मी त्यांना विचारते, पण त्यांचं काय मत आहे की तुला त्रास होऊ नये ना म्हणून मी तुला सांगत नाही. पण असं नसतं ना, सांगितल्याने मन मोकळं होतच ना. कोणाकडे करता हो मन? मग विचारा त्यांना कोणाकडे कोणतं. कामावर माझ्या कामावर आम्हाला एवढं कधी कधी वर्ग नसतं. बरोबर. मी माझ्या कामाचा विषय कधीच घरी काढत नाही. हो, बरोबर. मी गेल्यापासून ते येईपर्यंत काय झालं हिला सांगून पण उपयोग नाही. बरोबर. सांगितल्यानंतर मग तुम्ही एकटेच पोलीस आहे का, बाकीचे लोक नाहीत का? त्यामुळे ते निगेटिव्ह उत्तर मिळतात, मग सांगून उपयोग नाही, आपलं गप्पा बसलेलं बरं असतं. आणि मी जाताना युनिफॉर्म जातो आणि युनिफॉर्म येतो. माझ्याबरोबर सिव्हिल ड्रेस हा कधीच नसतो, कधीच नसतो माझ्या. काय युनिफॉर्म जाताना, ड्युटीवर जाताना युनिफॉर्म जाणार, येताना पण युनिफॉर्म जाणार. असं काय सांगतो? मनात प्रश्न राहायला नको, उद्या जर सिव्हिल वरती आले कुठे गेले होते, युनिफॉर्म का चेंज केला? असं नाही विचारत. अनेक प्रश्न आहेत, ते उत्तरं देत आहेत. म्हणूनच अनेक पडलेल्या प्रश्नांची उत्तरं यांच्या संसारात नकळत त्यांना मिळत आहेत. बरं, या टप्प्यावरती असाच छान आनंदात एकमेकांना प्रश्न विचारत, उत्तरं देत, रागवत, रुसत, प्रेम करत सुरू असलेला संसार सुरू ठेवा. पण आता पहिल्या टप्प्यावरती घरात ज्या आम्ही लपवलेल्या चिठ्ठ्या आहेत, 1 मिनिटात घरातल्या चिठ्ठ्या शोधणार का बघूया. वेळ 1 मिनिटाची, आणि पहिलंच वाक्य इतकं गोड आहे, दाल में कुछ काला है. वेळ सुरू झाली. कालिंदी का बिंदी?
30 सेकंद झाली, 30 सेकंद राहिली. ड्रॉअर मध्ये पहिल्या ड्रॉअर मध्ये मम्मी. 20 सेकंद राहिली. तो राजहंस आहे. 10 9 8 7 6 संगणक. 4 3 2 1 वेळ. चला, वेळ संपल्यानंतर वहिनी इथे पोहोचल्या. पण वहिनी, तुम्हाला 3 बक्षिसं मिळाली. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आणि वहिनीला मिळाली चांदीची तुळस. अभिनंदन. किती आरोप केले तुमच्यावर. बघा ना. सासूबाईंचाच पहिली चिठ्ठी वाचतो त्याच्यात. सासूबाई काय लिहिलंय ना. बोला ना. होय म्हणाल्या. तुम्हाला खूप राग येतो. कुठे तुम्हाला जर कार्यक्रमाला बोलवलं ना तर 1 तास उशिरा जाता. बरोबर आहे. मान्य आहे तुम्हाला. हो. 100% खरं. तुम्हालाही मान्य आहे. 100% खरं. मान्यच, प्रश्नच येत नाही. कार्यक्रमाला 1 तास उशिरा नाही जात. राग येतो हे बरोबर आहे. 12चा कार्यक्रम असेल तर 9ला तयारी करावी लागते, तेव्हा तो 12ला आपण कार्यक्रमाला. हा फटका आम्हालाही बसला आज. फार कौतुक केलंय. हो ना. मग ते नाही बोलायचं. नाही नाही, सतत आलेल्यांवर चिडत असता असं लिहिलंय. हो ना. तुम्हाला पटकन राग येतो. मग एखाद्या गोष्टीवरती तुम्ही पटकन रिॲक्ट होता. हो होते. राग येतो मला. तुमच्या बोलण्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. मन दुखेल असं नाही बोलत मी. राग येतो मला, पण मग पटकन शांत पण होतो. ते दुखतं समोरच्याला ना, तुम्हाला कसं कळणार. पण मन दुखेल असं मी काही बोलतच नाही ना. 1 मिनिट. बरोबर ना सासूबाई. होय, करेक्ट बोलताय. जावेल ना मग. लग्न झाली 25 वर्षापूर्वी, तेव्हा तुम्हाला शेती येत नव्हती. नव्हती येत. कुठलीही गोष्ट शिकायला थोडा वेळ लागतो. बरोबर आहे की नाही. हा. आज 25 वर्ष झाली, अजून शेती येत नाही. हे सासूबाईंनी लिहिलं असेल. ढकलून मोकळ्या झाल्या हो, सासूबाईला. हे सासूबाईंनीच लिहिलं असेल. आता सासरे बुवा बिचारे काय लिहिलंय बघा ना त्यांनी. कसं वाचायचं. काय लिहिलंय. माझ्या सुनांचा स्वभाव चांगला आहे. मग आहेत सासरे चांगले. पण ऐका ना, असं तुम्हाला वाटेल पण तसं नाहीये. असं बोलणारच नाही. असं सासरे बोलणारच नाही. असं नाही लिहिलंय. हे मला बोलू तर द्या. हे आरोप कोणाचे आहेत मला सांगायचा. मोबाईल वरून भांडता तुम्ही. बहिणीचे. थांबा. तुम्ही उशिरा उठता. बहिणीचे आरोप. हं? मोबाईल फोनवर सतत बोलता. मुलीचे असतील. आणि आपण आळशी आहात. हा. कोण बोललं. नाव सांगा ना. हे तुम्ही तुमच्या मनातच सांगितलं काय. थांबा. पुरावा. आता बघा. कामं कोण दुसरी करायला येतात काय. बरं, आता चित्र काढायचे. पहिलं चित्र कोण काढणार. बोलू नका. ओळखा. पोपट आहे. चुकलं. बोलायचं नाही. मांजर. 2 चुकलं. गोगलगाई. 3 4 थांबा. बोलू नका. 5 6 7 वेळ. तुम्ही ओळखलाय. तुम्ही सांगा. मला तर कसलंच बोध होत. सुंदर काढलं. माकड. काय आहे सांगा. माकड. हे माकड नाही, त्यानं तो आधी मानव काढलाय. पुढचं चित्र कोणाला देऊ. तुम्हीच. नाही नाही ते असं काय काढा नाही. नाही. त्यांना काढू मी द्या काढतो ना. नंतर, तू काढ. ते नंतर काढतील म्हणे. घ्या हे घ्या. बरं, हे एकदम सोपं दे. बोलू नका. मनातल्या मनात. हा. बेंगन. 10 बोलू नका. 9 8 ओठ हलवायचे नाही. 7
कोणी ओळखलं ते? ह्या कोण आहेत? मैत्रीण. रोज या यांच्याकडे चित्र काढायला. अभिनंदन, एक बक्षीस मिळालं. बोलू नका. नीट बघा, नीट बघा. बोलायचं नाही. 10 9 दुर्बीणच आहे. चला अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला द्या, द्या. अभिनंदन. सासूबाईंकडे माहिती द्या. सून छान आहे, लक्ष्मी आहे, पण तिला मधून मधून राग येतो. तिला कोणी बोललेलं आवडत नाही. आणि सासू सासऱ्यांबद्दल आता ओळखायला लागल्या की नाही? आता आता सुधारणा झाली. सगळे पाहून पाहून आता सगळं ठीक होतंय. होय ना. हा, पण सुनेने शेती शिकली पाहिजे असं वाटतं ना तुम्हाला? आता काय शिकता, आता पाऊस आहे नाही, शेती काय करीन सून. आता माती येईन बसन केवढं पण. एका वाक्यात सगळं सांगितलंय तुम्ही. द्या, सांगा हो सुनेबद्दल. काय नाही, सुनाबद्दल सांगायला काही जास्त काही नाही. ते चांगली आहे, निर्मळ आहे. अरे, पण आता बघा, त्या सुनेमुळे आज हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम तुमच्या घरी होतोय. हा. आणि सुनेमुळे आता सगळं म्हणजे सगळ्या देशादेशांमध्ये हे दिसणार आहे कार्यक्रम. बरोबर की नाही? आहे, बरं वाटतंय ना? बरे. अजून कोण बोलणार तर द्या, सांगा. मुलगी सुंदर आहे, हुशार आहे, हं. पण ती रागिष्ट आहे थोडी लहानपणापासून. हो का? तिला खूप राग येतो. जावई आणि जावई खूप छान आहे, खूप चांगले आहे. जावयांचं तर खूप कौतिक करावं तेवढं थोडं आहे. मला मम्माबद्दल नाही, मला पप्पांबद्दल बोलायचं आहे. बिकॉज मला माझे पप्पा खूप, माय एंटायर वर्ल्ड इज माय पापा. दॅट्स इट. थँक्यू. बर, तर आता सगळं आनंदाचं वातावरण आहे आणि असंच आनंदाचं वातावरण राहो असं सगळ्यांची इच्छा आहे. वैदिक स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करणार? आज बघा, सगळे कुटुंब आहे तुमच्या समोर. राग. कमी करणार? हो. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं त्याचं की तिने रागावर तर कंट्रोल करावाच, परंतु मी डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. कुठल्या प्रकारचा तिला संशय येऊ नये माझ्यावर. पण वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कुणाची? आई वडिलांची मागेन, सासू सासऱ्यांची मागेन. कळत नकळत माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल. अच्छा, तुम्ही? मला तर वाटतं मी सगळ्यांसाठी सर्व काही केलेलं आहे. तरी पण कळत नकळत जर काही चूक झाली तर सर्वांनीच, माझे आई वडील, सासू सासरे, माझे मित्र, परिवार, आप्तेष्ट यांनी सगळ्यांनी मला मोठ्या मनाने माफ करावं अशीच अपेक्षा. क्षमा मागितलेली आहेत. शुभेच्छा देऊया. आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.